दोन TC आलेत आता आम्हाला भेटायला. राहुल काय बोलणार? फुल फाटली. मंडळी पोचलोय आता आपण एकदम भूतानच्या जवळ. सुट्टे पैसे भूतानचे देतो बघा. या बाजूला बघितलं तर इंडिया आणि त्या बाजूला भूतान आहे ना, एकदम भारी. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला शेवटच्या मोमेंटला आपला तिकीट कन्फर्म झाला आणि आता जो प्लॅन आहे तो एकदम स्मूथ चाललाय. म्हणजे आम्ही जाणार होतो जनरल डब्यामध्ये, पण आपला तात्काळचा जो तिकीट आहे तो कन्फर्म झालाय. काय झालाय? कन्फर्म झालाय. पण माझा एकट्यातच कन्फर्म झालाय, राहुल जनरल डब्याने येणार आहे. ते पैसे वाचवण्यासाठी. हा, ते पैसे वाचवण्यासाठी. पण जे काही आहे ते राहुलनी बरोबर मॅनेज केलंय. जर तुम्ही प्लॅन करताय कलकत्त्यावरून भूतानला जायचा तर कोणती ट्रेन करावी लागते राहुल? कांचन कन्या एक्सप्रेस. या ट्रेनचं नाव लक्षात ठेवा. आणि जर मुंबईवरनं निघतात तेव्हाच तुमची डेट फिक्स असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा, कारण आपल्याला 300-400 रुपये एक्स्ट्रा भरायला लागले ना. हा, ते तुमच्यासोबत नाही हो म्हणून सांगतो की घरातनं निघतानाच बुकिंग करा. आपल्याला राहुल थोडा स्मार्ट आहे म्हणून शेवटच्या मोमेंटला केली त्याने, पण काय हरकत नाही. आपला नशीब चांगला आहे, सर्व काही होत चाललंय व्यवस्थित. तर किती तास लागतात त्या ट्रेनला जायला? जाताना 14 तास लागतील आपल्याला. जाताना 14 तास लागतील, पण आम्ही 4 वाजता तिकडे आलो म्हणून हा लॉन्च घेतलाय. आणि या लॉन्च बद्दल सांगायचं झालं तर मस्त वेटिंग रूम आहे, 50 रुपये चार्ज करतात आणि सिटिंग अरेंजमेंट आणि AC, फुल एअर कंडिशनर, प्रॉपर वॉशरूम वगैरे सर्व काही. तर आता आमची 8 वाजताची ट्रेन आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत, 6:45 वाजलेत. आणि इकडे फक्त AC वेटिंग रूमच नाहीत, पण ते काय बोलतात त्याला, डॉमेट्री पण आहेत, पण त्याचे लाईक 500-600 रुपये चार्जेस होते. पर फुल डे साठी अफोर्डेबल आहेत आणि चांगली स्पेस पण आहे झोपण्या वगैरे साठी. तर तो पण ऑप्शन आहे. इकडे येत आहे तर या स्टेशनचं नाव काय? शालदा. आणि हा बंगाल मधला, कलकत्ता मधला, म्हणजे आपला मुंबईमध्ये CST कसं स्टेशन आहे तसंच ना, सर्व सुविधा आहेत ना. तर त्याच निमित्त आता आम्ही थांबलोय. चहा पियाचा काहीतरी प्लॅनिंग आहे. राहुल आपल्याला चहा स्पॉन्सर करणार आहे. आणि इकडनं भूतानला जायला ही एकच ट्रेन आहे. एकच ट्रेन आहे. कोणता आहे लास्ट स्टॉप? लास्ट स्टॉप नाही, ऍक्च्युली हासीमारा जो भूतानच्या बॉर्डरच्या एकदम जवळचा जो स्टॉप आहे तो हासीमारा आहे आणि त्याच्याकडे ही एकच ट्रेन थांबते. म्हणजे इंडियामध्येच जाते ना ही ट्रेन बॉर्डरला, भूतानच्या. हा, तर भूतानच्या बॉर्डरला जाणार. मिनिटं झालीत आणि आपली जी ट्रेन आहे, काय ट्रेनचं नाव आहे? कांचन कन्या. कांचन कन्या आहे, ती आलेली आहे. ही बघा, जी आपल्याला भूतानच्या बॉर्डर पर्यंत घेऊन जाणार आहे. आणि आपला कोणता आहे? बोगी नंबर B3 आहे आणि सीट नंबर 5 आहे. तर B3 शोधतच चाललोय. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक जनरल तिकीट आहे आणि एक आपल्याकडे AC वाला 3rd AC चा तिकीट आहे. पण आता सीन काय झालाय, आपण एखाद्या मित्राचं नाव नंबर घेतलाय आणि जर TCने विचारला की तुझं नाव काय, तर त्याचं नाव राहुल, त्याचं नाव सांगणार आहे आणि त्याचा सीट नंबर सांगणार आहे. बघूया सक्सेस होते काय, नाहीतर आपल्याला भरायला लागेल फाईन. ठीक आहे. असं का करावं लागलं माहिती आहे? कारण जो जनरलचा डब्बा आहे ना, तो अटॅच नाही आहे आपल्या बाकीच्या डब्यांनी. हा, जर जनरलमध्ये आहे सांगितलं तर मोठा फाईन लागेल. आणि जर असा जर आपण केला जुगाड तर होऊ शकतो. बघूया काय होईल ते, आता तुम्हाला समजेलच. हा, पण जर्नीमध्ये मजा येणार आहे. एकदम घाबरत किंवा एक्साइटमेंटमध्ये थ्रिल म्हणू शकतो तो राहणार आहे पूर्ण. हा, ॲडव्हेंचर काइंड. कधी TC येणार, कधी पकडणार, हा थ्रिल राहणार आहे शेवटपर्यंत. बघूया काय होतंय ते. जाऊया आता. नाही, कोणाचं तोंड बघून उठलं? माझाच. चायला समोरच येऊन बसलाय. चार्जर तुझा राहिला तिथंच, मला तरी वाटतं. स्लो मोशन आहे, विचारत पण नाही. TC आलेत, 2 TC आलेत आता आम्हाला भेटायला. राहुल काय बोलणार? फुल फाटली. चायला एक परवडत नव्हतं, 2 आलेत. बंगालीमध्ये बोलतात मी आमच्याशी, आम्हाला बघून हसतात. चेन्नई एक्सप्रेस सारखं करायचं.
याला सोडू नको सांगतात, याला सोडू नको. तुला सोडू नको बोलतात. तर थोड्याच टाइममध्ये तिकीट विचारणार आहे, बघूया काय होते. तर TC जो गेलाय तो अजून आमच्याकडे काय आला नाही. राहुलला आम्ही 22 नंबर सीटवरती झोपायला सांगितलं आहे आणि मी या TCच्या सीटवरती बसलो आहे आणि चिप्स खात आहे. कारण इकडे एक सिनियर सिटीजन आहे, त्यांची सीट अप्परला आली म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केलं आहे, म्हणून मी त्यांना माझ्या सीटवरती झोपायला दिलं आणि राहुलला त्यांच्या सीटवरती पाठवलं. तर हळूहळू अपडेट देत राहीन तुम्हाला पुढे काय होते ते TCचा आणि आपला, ते नंतर तुम्हाला सांगेन. ओके. आणि आता जेवणाचा आपला काही बंदोबस्त नाही. घरून केला चिप्स आणलेत, बनाना चिप्स घेतलेत, थम्सअप घेतलंय, पाणी घेतलंय, तेच खाऊन आज रात्र काढणार आहोत आपण. राहुल फुल टेन्शनमध्ये. राहुल ब्रेड ऑमलेट खाणार काय? आज गुरुवार आहे ना, गुरुवारी नाही. तर मंडळी सकाळीचे 8 वाजलेत आणि आता आपण पोचलोय सिलिगुरी स्टेशनला ना, वेस्ट बेंगलमध्ये. आणि कालच्या सीनबद्दल सांगायचं झालं तर TC सुरुवातीला आमच्या समोरच बसला होता आणि आमची दोघांची फाटली होती की काय होणार. पण जो TC जो गेला ऑलमोस्ट 12-1 वाजेपर्यंत आला ना आपल्याकडे. आणि तेव्हा सिच्युएशन अशी होती की एक सीट खाली भेटली आम्हाला, त्याच्यावरती मी झोपून गेलो आणि राहुल दुसऱ्या सीटवरती, जेव्हा माझी सीट होती बाकीची त्याच्यावरती हा सीट गेला. म्हणजे अजून आपली काय TCची भेट झाली नाही. मला त्यांनी विचारला तुझं नाव काय, हे काय, तर मी माझं नाव वगैरे सांगितलं. तुला नाही भेटला ना अजून? याला नाही भेटला. पण आता अजून 3-4 तासाचा प्रवास बाकी आहे. आता मला वाटत नाही कोणी येणार ना विचारायला, कारण की हा मेन जंक्शन आहे, आता याच्यानंतर सगळे छोटे स्टेशन आहे आणि ऑलमोस्ट ट्रेन आमची खाली झाली. पण जे काही आम्ही केलं खूप रिस्की होतं. तुम्ही येताय तर प्रॉपर तिकीट काढून या. आम्ही बजेटमध्ये म्हणून आम्ही हे सगळं केलं. पण तुम्ही असं करू नका. तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्रॉपर जे तिकीट काढताय त्याच डब्यामध्ये बसा, नाहीतर राहुलला विचारा कशी हालत होते ती ना. झोप नाही लागत होती, कधी येईल कधी नाही असं गोष्ट होतं. पण ठीक आहे, मजा येते, मजा आली. पण काहीतरी थ्रिल करायला मजा आली ना, डेअरी करायला मजा आली. पण जे काही आहे, मी तर मस्त झोपलो होतो. 3 वाजता स्टेशन भेटला आपल्याला, तिथं मी व्हिडिओ पण अपलोड केला. स्पीड चांगली भेटली मला. आता झालाय सर्व काही झालंय. आता नाश्ता करायला आलोय. 15 मिनिटाचा हॉल्ट आहे ना इकडे. चला आता लवकरात लवकर नाश्ता करूया, मग जाऊया. कोणत्या स्टेशनला जाणार शेवटचा? पण शेवटला ही जाते अलीपूरला, पण आपण उतरणार हासीमाराला. आपण हासीमारा आमचा स्टेशन आहे शेवटचा. तिकडनं भूतान हार्डली 20 किलोमीटर आहे ना. तिथं जाऊया. आणि पोचलो ना. मंडळी 11:15 झाले आणि पोचलोय. राहुल परत आतमध्ये गेलाय. काय विचार नाही का याचा? चल ये. एक तर जनरल तिकीट घेऊन फर्स्ट क्लास मध्ये आलाय. 11 वाजून 11 मिनिटं झालीत आणि 14 तासाची जर्नी करून आलो ना आपण. आणि जेव्हापासून ट्रेन उलटी झाली तेव्हापासून नजारे पण एकदम भारी झाले ना. जे बेंगालचं पार्ट होता म्हणजे गावाकडचा, मस्त एकदम ग्रीनरी, नदी, पूल वगैरे भरपूर काही बघायला भेटलं ना. जर तुम्ही प्लॅन करताय बजेटमध्ये कुठे भूतानला जायचा तर हासीमारा स्टेशन लक्षात ठेवा. या स्टेशनवरनच तुम्हाला भूतान जवळ पडेल ना. आणि प्लेननी येत आहे तर कोणता? प्लेनने तर पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट लागतं. पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट. पण बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर हासीमारा. तर आम्ही आता पोहोचलोय. तर 20 किलोमीटर वरती आपला हे आहे ना, हॉटेल आहे ना. तर आता हॉटेलला जाणार. तर माहिती आवडली असेल तर नक्की प्लॅन करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि राहुलच्या पण चॅनलवरती व्हिजिट करा. आता कुठे पोहोचलाय ते माहिती नाही, पण इन डिटेल त्याच्या चॅनलवरती पण तुम्हाला माहिती भेटत जाईल. चला आता रिक्षात जाऊया ना. कहाँ जाएंगे राहुल? 500. अरे नहीं, हम लोग बजट ट्रैवलर. ये टोटो है क्या? ये टोटो. और ऑटो कौन सा है? ऑटो स्टैंड आणि ऑटो उतर. अच्छा, ऑटो दुसरा आहे. ही इलेक्ट्रिक रिक्षा आहे. टोटो म्हणतात त्याला. चला आता आपण डिसाइड केलंय की टोटोनी जाणार. रिक्षा पण जाते शेअरिंग मध्ये ना. पण 100 रुपयामध्ये 20 किलोमीटर आहे आपला. 20 किलोमीटर आहे, त्याच्यामध्ये जाणार. ही बघा आमची टोटो. एक लक्षात ठेवा, तुम्ही आल्या तुम्हाला बकरा समजणार. तुम्हाला आधी पकडणार ते लोक, टॅक्सीवाले 500 वगैरे बोलणार. पण त्याने नका जाऊ. हे तुम्हाला 100 रुपये 2 लोकांसाठी ठीक आहे. बकराच समजणार, कारण आपली दाढी पण बकऱ्यासारखीच आहे बघा.
तर जाऊया 2 बकरे बसून जाऊया आता. चलो बाय. टोटो टोटो. मित्रांनी आपल्याला बकरा नाही काहीतरी वेगळंच समजलंय. रिक्षावरती सोडायचे 100 रुपये सांगत होता. हा राहुल, रिक्षावरती सोडायचे 100 रुपये सांगत होता ना. तिथपर्यंत चला आता बकऱ्याचे पण भारी झालोय आपण. चल आता चालत जाऊया रिक्षा शोधा. चला, बजेट ट्रिप म्हटल्यानंतर हे सर्व करावं लागतं. आता आपण फिश टँक मध्ये जी दगड टाकतो ना त्याच्यावरनं चालतोय ना राहुल. हा, कारण रिक्षावाला आपल्याला भरपूर पैसे सांगत होता आणि टॅक्सीवाला शेअरिंग मध्ये 200 रुपये पर हेड सांगत होता. जर शेअरिंग रिक्षाने गेलो तर आणखी कमी आपल्याला होणार आहे. तर आपण इकडे आलोय हाशीमारा स्टेशनला. जर तुम्ही येत आहे असे बजेटमध्ये ट्रॅव्हल करताय तर रिक्षासाठी टुवर्ड्स अलीपूर साइड एंडला या. मग तिथे तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटेल. आता जाऊया आणि बघूया तो किती रुपये मागतोय तो. जयगाव, जयविरूवाला गाव आहे काय? धर्मेंद्रचं गाव आहे जयगाव. तिकडेच चाललोय भूतानच्या जवळ. कितना लेगा? रिजर्व जाना पड़ेगा. हाँ 2 आदमी. 350 डायरेक्ट बॉर्डर का. 350 बॉर्डर. शेअरिंग नहीं है. शेयरिंग आदमी चला गया, गाड़ी चला गया. अभी हम लोग लेट हो गया ना, अभी सब चला गया. अभी आप लोग लेट आए. थोड़ा कम करो और लेके जाओ. उधर से इधर तक चल के हम लोग. इधर से आदमी आता है और कोई है नहीं. ट्रेन भी चला गया, सब पैसेंजर चला गया ना. अच्छा, तुम लोग नहीं जा रहे हो कोई? जो आना था सब चलो आप लोग भी हम लोग के साथ शेअरिंग करके. चला तर फायनली आपल्याला भेटलेली आहे रिक्षा. 60 रुपये ना राहुल? 60 रुपये मध्ये घेऊन जाईल ना. 60 रुपये प्रत्येकाचे, म्हणजे 200 रुपये सांगत होतं. तिथे आपण 60 रुपयामध्ये मॅनेज केलं. डायरेक्ट बॉर्डरला जाऊया ना, तिथेच हॉटेल आहे ना आपलं. आपला तिकडे जाऊ. हा चला आता जाऊया डायरेक्ट भूतानच्या बॉर्डरला. चला, गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. चला मंडळी, पोचलोय आता आपण एकदम भूतानच्या जवळ. इकडेच आपला हॉटेल आहे जो राहुलने बुक केलाय. आणि ही बघा भूतानची नोट. कोणचा नोट आहे तो का? 100 200च्या नोटी आहेत बघा. भूटानी नोट. त्यांची करन्सी काय आहे? भूटानी नोटच बोलते. अच्छा, भूटानी नोट बोलतात काय? पण आपली आणि त्यांची करन्सी सेम आहे. व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे आता यो भूतानचे पैसे देतो आपल्याला. सुट्टे पैसे भूतानचे देतो बघा. हे बघा, हळूहळू दाखवतो तुम्हाला भूतानची करन्सी कशी दिसतात नोटात. ओके, तर आता पोचलोय आणि आता गेट पण दाखवतो भूतानचा. आणि हा बघा भूतानचा गेट. या बाजूला बघितलं तर इंडिया आणि त्या बाजूला भूतान आहे ना, एकदम भारी. आणि भूतानची लोक बघा मोमोज खातात. मोमोज. कुठं आहे हॉटेल? सत्यम आहे ना आपला. चल जाऊया. हॉटेल सत्यम मध्ये आपल्या एंट्रीसाठी बघा स्पेशल गेस्ट को स्पेशली वेलकम किया जा रहा है. हे बघा. आणि आलोय आता सत्यम हॉटेलच्या रूम मध्ये. आणि आमचा रूम बघा. हा राहुलचा बेड आणि तो माझा बेड. रूम आणि टॉयलेट बाथरूम ठीक आहे. गरम पानी है ना? 25 घंटा 24 घंटा ही है, 1 घंटा नहीं है. पण रूम बघताय मस्त आहे ना राहुल. 1000 रुपयामध्ये एकदम बॉर्डरच्या जवळच. सॉरी, गेटच्या जवळच. इधर से व्यू नहीं दिखता है क्या? गेट नहीं दिखता है? वो आगे से दिखता है. अच्छा, ये इधर से क्या? हाँ, आमचा जो रूम आहे तो आतमध्ये आहे. जसं तुम्हाला जो बॉर्डरचा गेट दाखवला भूतानचा तोच व्ह्यू आहे ना. बघा, गेट सोबत भूतान पण दिसते तुम्हाला. मस्त. क्लायमेटच एकदम भारी आहे इकडचा. नजारा तर आहेच, क्लायमेटच आहे. बारिश होता है इधर? काल भी बारिश हुआ. बर्फ गिरा के बर्फ गिरता है? बर्फ नहीं गिरता है, सिर्फ बारिश होता है. काल हुआ ना? काल हुआ. आता बघू कोणत्या भूतकालमध्ये होते तो. चला, तर राहुलने आता बेड बुक केलाय. त्याची बॅग ठेवली म्हणजे मला हे सांगते की मला हा बेड पाहिजे, तुम्ही हा घ्या. तर आलोय. तर कसा वाटला मंडळी प्रवास नक्की कमेंट करून सांगा. मग आता पुढचा काय प्लॅन आहे? आता प्लॅन असा, आता फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही जाणार फुनसिलिंगला, जो भूटानचा पार्ट आहे. भूटानचाच टाउन आहे, तिकडे आता जाणार आहे. म्हणजे भूतानमध्ये जाणार जाणार ना. आहे. आणि हॅपीएस्ट कंट्री म्हणतात. हॅपीएस्ट कंट्री आणि अशी कंट्री आहे की ती कार्बन नेगेटिव्ह कंट्री आहे. म्हणजे तिकडे जास्त पोल्युशन नाही आणि तिथे 72% ऑक्सिजनचं उत्पन्न होतं. अशी कंट्री आहे. थँक्यू. तर आता राहुल चाललाय डॉक्युमेंटेशन करायला, आधार कार्ड वगैरे द्यायला. चला. तर कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. जो प्रवास दाखवला राहुलनी जनरल डब्यामध्ये, जो टीसीचा थरार होता तो कसा वाटला. परत आल्यावरती भूतानचा गेट दाखवला, भूतानची लोक दाखवली, भूतानचे पैसे दाखवले. भरपूर काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटला. आणि ही माहिती दिली आपण की तुम्ही भूतानला येताय तर कोणत्या स्टेशनवरती यायचं, कसं पोहोचायचं, कसं बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचा
आणि आम्ही जी ऑटो रिक्षावाल्यांसोबत बार्गेनिंग केली ती आवडली असेल, पूर्ण व्लॉग आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भूतान बघायला भेटणार आहे. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.